नमस्कार. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या या स्पेशल भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता हा स्पेशल भाग काय आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेनच, पण आपण जरा मागे जाऊया, म्हणजे लहानपणी जाऊया, म्हणजे आपल्या बालपणात जाऊया. कसं माहिती का की लहान मुलांचं एक कसं, लहान मुलं कावलेली कधी असतात, त्रासलेली कधी असतात, असं मी जेव्हा मी एक मार्केट सर्वे घेतला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की घरात जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा आई वडील सांगतात लहान मुलाला, नाव सांग की मुलगा सांगते माझं नाव प्रशांत, कारण रची बोंब असते लहानपणी, प्रशांत. ते झालं. त्यानंतर तुला काय काय येतं सांग, तुला काय काय येतं सांग, मला ना गाणं येतं, की लगेच पाहुणे म्हणतात गाणं म्हणून दाखव. नाही हो, असं नसतं. लहान मुलांचे मूड असतात. मग उठसूट तुझं नाव काय, तुला खायला काय आवडतं, तुझ्या शाळेचं नाव काय, तुला गायला येतं का, हे आतले प्रश्न विचारून ना लहान मुलं पकतात हो. आणि मग लहान मुलं असं म्हणतात कधी एकदा मोठा होतो, असं ते लहान मुलांना होतं. काय म्हणजे मला असं आठवतंय की म्हणजे पुलंनी एका ठिकाणी लिहून ठेवलं होतं की पुलंच्या लहानपणी एक असे पाहुणे आले घरी आणि पुलानं विचारलं, काय रे बाळा मला सांग, तुझा नेपोलियन होता, नेपोलियन त्याचा जन्म कधी झाला. पुलं म्हणाले की जन्म त्यांच्या आईलाच विचारायला लागेल. असं म्हटल्यानंतर पुलंच्या आईने कधीही त्या पुलंना पाहुण्यांसमोर सोडलं नाही. थोडक्यात काय, लहानपणच्या गोष्टी वेगळ्या असतात, पण सगळ्यात आवडतो काय, लहान मुलांना सगळ्यात काय आवडतं तर खाऊचा डब्बा म्हटल्यावर त्यांचे डोळे असे लखाकतात आणि मग ते काही करायला तयार होतात. तर हाच खाऊचा डब्बा आज आम्ही तुमच्यासमोर आणलेला आहे आणि पुढचा अख्खा महिना या खाऊचा डब्बा घेऊन आम्ही तुमच्यासमोर हजर राहणार आहोत, आमच्या लहान लहान मित्रांना घेऊन आणि मैत्रिणींना घेऊन. पण आज पहिल्या भागात, या खाऊच्या डब्याच्या पहिल्या भागात माझी एक छान मैत्रीण इथे आलेली आहे. चला आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार, माझं नाव ऋतिका श्रोत्री. दिल है छोटासा, छोटी सी आशा. मी SPM इंग्लिश स्कूलमध्ये शिकते आणि मी 6वीत आहे. मला मोठं झाल्यावर माधुरी दीक्षित सारखं छान डान्सर व्हायचं. मला आईने बनवलेली पावभाजी आणि साधी पोळी भाजी खूप आवडते आणि माझ्या बाबांनी बनवलेला चिकन आणि प्रॉन्स मला खूप आवडतात. माझ्या आईने बनवलेली लाल माठाची भाजी मला अजिबात आवडत नाही. आई जेव्हा खाणं बनवत असते तेव्हा मी नेहमी तिच्याबरोबर असते, कारण मला शिकायचं रेसिपीज बनवायला. माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत अर्गजा आणि श्रेया. आम्ही तिघेजणी खूप रेसिपीज करतो आणि एक रेसिपी मी बनवली होती, तर आम्ही तिघीजणींनी ती खूप छान बनवली. त्याचं नाव आहे चॉको बॉल्स आणि ती रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही ती रेसिपी नक्की करून पहा. कुठेतरी बघितल्यासारखे वाटते ना हिला. गुंतता हृदय काका. तरी म्हटलं बघितलंय, कुठे बघितलंय. व्हेरी गुड, नाईस टू मीट यू. पण मला सांग, ही कितवीत आहेस तू? 6वीत. आणि शाळा कुठली? SPM. आणि शूटिंग कधी असतं? शूटिंग महिन्यातनं 4-5 दिवस. 4-5 दिवस असतं. आता आपण जरा शाळेत जाऊया, म्हणजे सिरियलकडे मी नंतर जातो. आधी मला सांग तुला खायला काय आवडतं? मला चायनीज खूप आवडतं आणि पास्ता पण आवडतो. चायनीज आणि पास्ता. आणि मग जेवताना काय काय खातेस तू? जेवताना आई जे देते. ते बेटर ना, हे जरा बरं वाटलं ऐकून. म्हणजे मला हे जेवण नको, मला पास्ता दे आई, असं नाहीये ना? नाही. मग ठीक आहे. बरं मला सांग, तुझी सिरियलचं नाव काय? गुंतदार हृदय. बरं, ह्या तुझ्या सिरियलमध्ये कोण कोण आहे मला सांग? मीना नाईक आहेत, संदीप कुलकर्णी आहेत, अजून मृणाल कुलकर्णी पण. हो ना. आणि काम करायला मजा येते तुला? हो. खूप मजा येते. ओके. आपण काय करता? माझा प्रिंटिंग प्रेस आहे पुण्यामध्ये. ओके. आणि आपण? मी हाऊसवाईफ आहे. ओके. हिला वाढवणं, हिला सांभाळणं, हिच्यावर संस्कार करणं आणि हिच्या आवडीनिवडी जपणं आणि हिच्या खाण्याची काही लाडबड काय असतं? नाही, फारसे काही नाही. जे मी देईन ते खाते. हो ना. फक्त आठवड्यातून एक दिवस तिला सूट असते, जे काही तिला आवडतं ते ती खाते. मग तू त्या दिवशी काय करतेस? नूडल्स, पास्ता आणि खूप काय काय, किंवा हॉटेलमध्ये पण जातो आम्ही कधी कधी. शाश. आणि तिकडे तुझं जे शूटिंग असतं त्या शूटिंगमध्ये काय काय खातेस तू? शूटिंगला कधी कधी चिकन असतं, कधी कधी साधी पोळी भाजी असते. बरं. किंवा मग ते मला पाहिजे ते पण आणून देतात, चॉकलेट्स वगैरे. आज आई आणि बाबा एक डिश बनवणार आहेत. हो. आणि तू काय बनवणार आहेस? एक डिश? मी, माझ्या 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत ना, अर्गजा आणि श्रेया, आम्ही तिघीजणी खूप रेसिपीज करतो. तर ही रेसिपी मी बनवली होती आणि आम्ही तिघींनी अर्गजाच्या घरी केली होती. शाबास. चॉको बॉल्स. मग ही आपल्या घरी केलीस की नाही तू?
नाही. ठीक आहे, आईला अजून माहिती नाही तू कसं बनवतेस, तर आज तू बनवून दाखवच आईला. हा, हम भी कुछ कम नाही आहे. आणि तू बनव आणि मी खातो, आपण कॉम्पिटिशनच लावूया. चालेल. मी त्यासाठीच इथे बसलेलो आहे. ओके, चल आता आपण जाऊया किचनकडे जाऊया. पहिलं कोण बनवणार आहे तुमच्यापैकी? आई. आई. ओके, चला आई साहेब किचन मध्ये चला. रतिकाची आई आपल्या किचन मध्ये आलेली आहे. तुमचं मनापासून स्वागत. ओके, आपली जी डिश आहे त्या डिशचं नाव काय आहे? डिशचं नाव आहे चणा चाट. चणा चणा चाट. चाट. चणा चाट. चणा चाट. चणा तुला आवडतं काय? हो. सॉलिड आवडतं? बरं, ओके. मला साहित्य सांगता काय काय आहे? हा, हे बॉईल केलेले काबुली चणे आहेत. हम्म. हे पनीर आहे. हम्म. ही बारीक चिरलेली काकडी आहे. कांद्याची पात आहे. पुदिना आहे. चाट मसाला आहे. मीठ आहे आणि हे टोमॅटो केचप आहे. ओके, साहित्य तर बघितलेलं आहे. काय करायची कृती मला सांगता? आधी सगळ्यात छोले घ्यायचे. त्याच्यात बारीक चिरलेली काकडी घालायची. कांद्याची पात घालायची. ही डिश तुला खरंच आवडते ना ग? केवळ आपलं म्हणायचं हो म्हणून म्हणते. नाही, आवडते ना? खरंच आवडते. खूप छान आहे. नाही, नाही, पुदिना. ओके, नाही आवडत नसेल तर तसं स्पष्ट सांग, म्हणजे आई तुझं काहीतरी वेगळं इन्व्हेंट करेल ना. नाही, छान आहे. हा, त्याच्यात थोडं पनीर घालायचं. ओके. थोडंसं आधी मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात चाट मसाला. चाट मसाला जास्त घातला तरी चालू शकतो. हा, पण तरी नाही तर मग तो तिखट लागू शकतो. त्याच्यामुळे जसं आणि मुलांना आवडतं तुला तसं. तिखट जास्त आवडत नाही का? नाही, आवडतं ना, पण आवडतं, म्हणजे? खूप स्पायसी नाही. खूप म्हणजे अगदी डोळ्यातून पाणी बिडी येते, नाका तोंडातून पाणी येते, एवढं नको. नको. त्याच्यात शेवटी टोमॅटो टोमॅटो केचप घालायचं. ओके. आता छान मिक्स करून घ्यायचं. अरे झालं सुद्धा डिश. झालं. नो टाइम. आणि बरोबर. टिकतात, छान टिकतात. सकाळपासून आम्ही सेटवर घेऊन जातो, त्याच्यामुळे दुपारपर्यंत अगदी छान मस्त खाता येतं आरामात. खाता येतं. छान म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण खाऊ खाऊ शकतो. शकतो. आपला खाऊचा डबा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण केव्हा खाऊ शकतो. बरोबर आहे की नाही? ओके, आमचं हे तयार झालेलं आहे. आपण घेऊया म्हणजे तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चना चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले छोले, पनीरचे बारीक तुकडे, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेली कांदा पात, चाट मसाला, टोमॅटो केचप, पुदिन्याची पानं आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून घेतलेले छोले घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, कांदा पात, पुदिन्याची चिरलेली पानं आणि पनीरचे तुकडे घालावे. चवीनुसार चाट मसाला, मीठ, टोमॅटो केचप घालून एकजीव करून चाट सर्व्ह करावं.